जय गोमाता. नैसर्गिक शेती का करत आहे की कॅन्सर, शुगर आणि बीपीचं प्रमाण यामध्ये वाढलेलं आहे. घरोघरी हा आरोग्य बिघडत निघालेला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा आम्ही गेली 10 वर्षे घाट गाठलेला आहे. पारंपरिक शेती ही काळाची गरज आहे. त्या माध्यमातून ऊस पिकवून आम्ही हा गूळ, नैसर्गिक पद्धतीचा गूळ तयार करतो आणि गुळाची जिलेबी हे कोल्हापूरवासियांना एक भेट म्हटली तर का अवघड ठरणार नाही. गुळापासून जिलेबी होऊ शकते, गुळापासून सर्व पदार्थ होऊ शकतात, खाजा होऊ शकतो, लाडू होऊ शकतो. त्याचा एक आणि शुद्ध शेंगदाणा तेल आम्ही वापरलेलं आहे. हे करत असताना रिफाईंड तेलामुळे प्रचंड शारीरिक धोके वाढलेले आहेत. त्याच्यामुळे रिफाईंड आम्ही बंद करून पूर्णपणे शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. गेले 3 वर्षे झाले की आम्ही सुरुवात केलेली आहे की लोकांच्यापर्यंत हे पोचावं. हाच उद्देश आहे. गूळ पारंपरिक शेतीचा संपूर्ण सगळीकडे पसरावा एवढाच उद्देश आहे. आपल्या पूर्वजांनी हे फार मोठं काम करून ठेवलं आहे, तर तिच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. प्रचंड प्रमाणात असतो. कोल्हापूरकरांनी एखादी चांगली गोष्ट उचलून घेण्याची जी कोल्हापूरवासियांची जी सवय आहे, पद्धत आहे, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तिने ह्या गोळाच्या जिलेबीला रिस्पॉन्स दिलेला आहे. किंमत आता चालू वर्षी 300 रुपये दर आम्ही किलोचा लावलेला आहे. खाजा 350 रुपये आणि जिलेबी 300 रुपये.